नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत नगर आणि नाशिक जिल्ह्याच्या वेशीवर असलेला अकोले तालुक्यातील विश्रामगड म्हणजेच पट्टा किल्ला. सर्वांना माहितीच असेल की या किल्ल्यावर शिवरायांनी 30 दिवसाहून अधिक काळ वास्तव्य केलं होतं. त्यामुळे या किल्ल्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. चला तर पाहूया पट्टा किल्ला. मुख्य प्रवेशद्वारातून आत आलो की आपल्याला इथे हत्तीचं एक सुंदर शिल्प दिसतं. त्याच्या उजव्या हाताला आपल्याला वळून पुढे जायचं आहे. या ठिकाणी वेगवेगळे बोर्ड लावलेले आहेत. त्या ठिकाणी गडावरची संपूर्ण माहिती जी ही दिलेली आहे. एक गुफा या ठिकाणी कोरीव लेण्यांकडे असं बोर्ड आहे. इथं लेणी आहेत. मूर्ती आहेत ना. लक्ष्मण स्वामी महाराज गुंफा. लेण्यांच्या बाजूलाच आपल्याला हा मोठा कातळकडा दिसतो आणि पावसाळ्यात निश्चितच या कातळकड्यावरून फार मोठा धबधबा वाहत असेल याची प्रचिती येते. आता या कोरीव लेण्यांकडून आपण पुन्हा किल्ल्याच्या दिशेने वाटचाल करतोय. आपण पाहत असाल समोर एक खूप सुंदर असा नैसर्गिक कातळकड्याचा बुरुज दिसतोय. गडाची संपूर्ण माहिती या विश्रामगडाच्या एका टप्प्यावर आल्यावरती वन विभागाने दिलेली आहे.
मंदिर आहे. आता आपण पहिल्यांदा तिथे जाणार आहे. एक गुफा आहे, आतमध्ये जायला मार्ग आहे, पण आतमध्ये पाणी दिसतंय, शक्य होणार नाही जाणं. वाटतं प्रामुख्याने गुफा म्हणजे राहण्याचीच व्यवस्था आहे या पट्टा किल्ल्यावरती. अनेक किल्ले पाहिले, त्याच्यामध्ये मला वाटतं सर्वात उत्तम सोय इथे या विश्रामगडावरती दिसते राहण्याची. आपण पाहिलेलं त्या गुफेमध्ये एक देवीचं मंदिर आहे आणि बरोबर त्या गुफेच्या वरच आता जे आपल्याला खाली पट्टा किल्ल्याचा पायरीचा मार्ग खूप छान प्रकारे दिसतो. या ठिकाणी वन विभागाने पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था केलेली आहे. ह्या प्रवेशद्वाराकडून आपण पुन्हा देवीच्या मंदिराच्या दिशेने निघालो आहोत. मंदिरापाशी आल्यानंतर एक भला मोठा पाण्याचा टाका या ठिकाणी दिसतं आणि एकूण खाली वाचण्याप्रमाणे या गडावर एकूण 30 पाण्याचे टाके आहेत. त्याच्यामुळे इथे मुबलक पाणी साठा आहे याची आपल्याला कल्पना येते. हे आहे पट्टाई देवीचं मंदिर. पट्टाई
छानपैकी ड्रोन शॉट्स घेतल्यानंतर आता आपण गडाच्या माथ्याच्या दिशेने चाललेलो आहोत आणि शिवरायांच्या कृपेने सूर्य उगवलेला आहे, परंतु काही ढगांच्या आड लपलेला असल्यामुळे आम्हाला त्याचा काही त्रास होत नाहीये. स्मारकापासून पाठीमागे हा अंबरखाना आहे. या अंबरखान्याकडे आपण ह्या किल्ल्यावर येताना एक गोष्ट जाणवली की अगदी आपल्या लहान मुलांना घेऊन कुटुंबाला घेऊन सुद्धा या ठिकाणी येऊ शकतो. बिलकुल दमछाक न करणारा गड आहे. अर्थातच वरती गडावर आल्यानंतर तो गडाचा जो परिसर आहे वरती खूप मोठा पठार आहे आणि तो फिरण्यासाठी 2-3 तास लागतात जसं गावकऱ्यांनी सांगितलं. परंतु या गडाची ही जी वास्तू आहे या ठिकाणी येताना आपल्याला गडाच्या पूर्वीच्या भव्यतेची आणि त्याच्या ऐश्वर्याची प्रचिती येते. तलावापासून वरच्या दिशेला उजव्या हाताला आलो की आपल्याला एक विस्तीर्ण पठार लागतं आणि हे जे पठार आहे या पठाराच्या पश्चिमेकडची जी बाजू आहे या पश्चिमेकडच्या बाजूस आल्यानंतर आपल्याला अगदी हरिश्चंद्रगडावरतील कोकण कड्याचा अनुभव येतो. जबरदस्त हा व्ह्यू आहे आणि अतिशय थंड आणि बोचरा वारा इथे वाहतोय. खूप भारी
भारी वाटते. वाह, कोकण कड्याचाच व्ह्यू आहे. आपल्याला जो कोकण कड्यासारखा व्ह्यू ज्या ठिकाणावरून दिसतो तिथून आपण आता पुन्हा एक उजव्या दिशेला चाललो आहे. आता ह्या पाटीच्या जवळ आपण आलो आहे. तर या ठिकाणी आपल्याला हे पाण्याचे टाकं दिसतात. इकडे 7 हौद 12 हौद अशा पद्धतीचं हे एक टाका आहे. इकडे एक टाका आहे, समोर एक टाका आहे जे गाळाने भरलेलं आहे. आणि या बोर्डवरती सीता हौद, शिवकालीन गुफा, धान्य कोठार, 12 हौद आणि 7 हौद असं लिहिलं आहे. आणि समोर जो आपण तिकडे पलीकडे ह्या ज्या छोटीशी जी काही चेंबरी बनवले त्याच्या पलीकडे जो मोठा दिसतो डोंगर ते आहे सोनटेकडी. तिकडे कुठला दरवाजा नाही आहे त्यामुळे आपण तिकडे जाणार नाही. पाण्याच्या टाकांच्या दिशेने येत असताना आपल्याला एक गोष्ट निदर्शनास येते की या ठिकाणी पाईपलाईन आहे. म्हणजे किल्ल्यावर एवढं मुबलक पाणी आहे का किल्ल्यावरून पाणी आता सध्या खालच्या गावांना दिलं जात आहे असं दिसून येतं. तिकडेही खाली पुन्हा एखादा कोकण कड्यासारखा व्ह्यू दिसतोय. गोलाकार कडा आहे, त्याच्यावरती तटबंदी दिसते, जुनी पडीक तटबंदी दिसते. त्यावरून पूर्वी ती गडाची भिंत असण्याची शक्यता आहे. केलं जायचं. आपण ज्या शिवकालीन गुफेच्या शोधात होतो ती आहे ती आपल्याला गुफा. या ठिकाणी मला वाटते पूर्वी सैनिकांना राहण्याची जागा असावी असं दिसतंय. अंधार आहे प्रचंड. जवळपास 7 फूट उंचीची ही गुफा आहे. शिवकालीन गुफेपासून आपण पुन्हा चालत या ठिकाणी आलो. आणि ह्या ठिकाणी खूप मोठा हौद आहे, प्रचंड मोठा हौद आहे. याची लांबी खूप मोठी आहे. त्याच्यात प्रचंड पाणीसाठा त्यावेळेला असेल. आता पूर्णपणे ते कोरडी झालेली आज हॅट घेऊन आलो आहे. महाराजांच्या कृपेने आपल्याला हॅटची आवश्यकता लागली नाही, कारण सूर्य सकाळपासून असा ढगांमध्ये लपंडाव खेळत आहे. आम्हाला प्रचंड गारवा हे मिळालेला आहे. खूप छान वाटतं. किती विस्तीर्ण पठार आहे. किल्ल्याची व्याप्ती खूप मोठी आहे. चढाईला अगदी सोपा जरी असेल तरी व्याप्ती मोठी आहे आणि कुटुंबासह इथे येणं वर्थ आहे. किल्ल्यावरून पुन्हा उत्तर दिशेला खाली उतरते. इकडे सुद्धा आपल्याला दिसतंय की पूर्वी एखादा बुरुज असावा. समोर ना काही शिळा कोरलेल्या किंवा घडवी शिळा दिसतात आहेत. त्यामुळे इथे पण मोठा बुरुज असेल जो ढासळलेला दिसून पैकी तटबंदी आपल्याला दिसून येते. तटबंदीपासून आपल्याला पुन्हा तिकडे ती अंबरखाना आणि महाराजांचं राऊळ
दिसतंय. आमचे वीर अजून पाठीमागच आहेत. खाली जाण्याची वाट असण्याची शक्यता आहे. हा जो मार्ग आहे, मला असं वाटतं की जो लोकांनी सांगितलेला कोकणवाडीकडून येणारा मार्ग तो हाच असावा असं लक्षात येतं. खाली एक वस्ती दिसून येते आणि तिकडून येणारा एक मार्ग आहे हे खाली. जसं आपण ज्या दरवाजातून आलो तिथे बांधीव पायऱ्या आहेत, तशा इथून दिसत नाही. आपण जर पाहिलं तर इथून असं पायरी आणि तिथून मला वाटतं वरती चढता येत असेल. पूर्वी असा मार्ग असेल, इथून ह्या महादरवाजातून येत असतील. हा मला असं वाटतं पूर्वीचा मार्ग असावा. पण ह्या जो आपल्याला महादरवाजासारखं आढळलेलं आहे, आपण तिथे उतरतोय. इथे मला वाटतं वन विभागाने दगड टाकून बंद केलेलं आहे. असं पूर्वी असा इथं मोठी कमानी असणार, महादरवाजा असणार आणि गोल फिरलेला म्हणजे गोमुख टाईपचा हा दरवाजा आहे. आपण जो त्या दरवाज्यातून वर येणारा मार्ग पाहिला होता, तो मार्ग आता मला वाटतं वन विभागानेच बंद केलेला दिसतोय. कारण त्यात नंतर दगड टाकून तो भाग बंद केला आहे, कारण तो थोडासा धोक्याचा भाग होता. त्याऐवजी त्या मार्गातून इकडून खाली येणारा मार्ग आहे. इथे पूर्वीचा मला वाटते हे पहा, इथे खाली तटबंदी दिसते बांधीव. पूर्वीचा किल्ल्याचा ती भिंत असावी. सौरभ आता खाली उतरून आलो आहे, परंतु कैलास आणि रामेश्वर यांची जरा जमलिंग होते त्या ठिकाणी.
कारण गवत असल्यामुळे खाली काय आहे कळायला मार्ग नाही. परंतु हे ते बघा मूळचं बघा दिसतंय का, मूळचं जे आहे ते आपल्याला मूळचं टाकं जे आहे ते बघा एका हाईटपर्यंत मूळचं टाकं दिसते आपल्याला, आणि तिथून वरती मग भिंत बांधलेली आहे असे दिसून येते, किंवा त्याला भक्कम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाझर तलावाच्या खाली आपण खालच्या दिशेनं पाहिलं तर तिथे सुद्धा आपल्याला आपण ज्या मार्गातून आलो त्याच्या बरोबर खाली एक दुसरं टाकं पण आहे. भरपूर मुबलक पाणी वसाट आहे. हे किल्ल्याचं वैशिष्ट्य बघा, त्या तिकडे दूरवर तो मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये जी घंटा वाजली तिचा आवाज येतोच, पण त्या मंदिरात जे लोकांचा कलकलाट चालू आहे तो सुद्धा आपल्याला या बुरुजावरून दिसतोय. एकतर त्या गाड्या बघा किती छोट्या आहेत, माणसं तर दिसत नाही, एवढी छोटी छोटी माणसं दिसतात, तरी सुद्धा म्हणजे या किल्ल्यांची रचना कशा पद्धतीने केलेली असेल, त्याच्या पाठीमागचं एक शास्त्र कसं असेल किल्ले बांधणीचं, ते किती प्रगत असेल याची आपल्याला कल्पना येते. त्या बुरुजापासून आपण आता इथून आपण अशा दिशेने पुन्हा त्या ठिकाणी आम्ही एक्सप्लोर केला आहे. फक्त आम्ही ती जी एक तटबंदी मगाशी आम्ही तुम्हाला सोन टेकडीच्या आधी जी गुफा आहे, शिवकालीन गुफा 12 टाके वगैरे आहे, तर त्या गुफेच्या पासून अजून पुढे गेल्यावर एक तटबंदी ती पार केल्यानंतर जो कडा आहे त्या कड्यावरून औंढा किल्ला दिसतो, पण तो फक्त एक्सप्लोर नाही केला. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.